सर, आपण BJPचे उमेदवार शत्रुघ्न काटे यांचा जे जातीचा दाखला खोटा आहे असं म्हणताय, तर कुठल्या अनुषंगाने खोटा आहे असं तुम्हाला वाटते? कुणबी जात स्पष्ट होण्यासाठी शासनाच्या ज्या नॉर्म्स आहेत त्यामध्ये स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की पूर्वजांच्या 5 पुरावे त्यांनी मागितले। त्या पुराव्यामध्ये सदर कुणबी जात स्पष्ट उल्लेख असलेले किमान 5 मधील 3 पुरावे पूर्ण कुणबी जात स्पष्ट असलेले पूर्वजांचे शाळा सोडण्याचे दाखले आवश्यक या ठिकाणी असणं गरजेचे असं त्यांनी त्यात म्हटले। तर ह्यामध्ये पाहिलं असता शत्रुघ्न काटेच्या कुठेही पूर्ण फाईलमध्ये कुणबी जात स्पष्ट उल्लेख नाही। त्यांनी सादर केलेल्या पुराव्यामध्ये काय काय सिद्ध होतं, काय होतं ते उल्लेख काय? सादर केलेल्या पुराव्यामध्ये सदर जात आणि वंशावळी पाहिला असता सगळीकडे कु हा शब्द आहे, कुणबी जातीचा स्पष्ट उल्लेख नाही। कु म्हणजे कुणबी नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। तसं त्यांनी याच्या आधी 22 जणांना नाकारण्यात आलेलं आहे, त्यामध्ये स्वतः शत्रुघ्न काटेसुद्धा त्यामध्ये सहभागी आहे। याच्याविषयी तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी संपर्क साधला, तक्रार वगैरे केली होती का? हो, याच्यासाठी आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांना एक आम्ही निवेदन दिलं। परंतु ज्या वेळेस छाननी करण्यात येणार होती उमेदवाराची, त्यावेळेस मी त्या ठिकाणी त्यांचा आक्षेप घेण्यासाठी जाणार होतो। त्यावेळेस मला त्या ठिकाणी माझ्या विरुद्ध उमेदवार जे आहेत शत्रुघ्न सीताराम काटे यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला ठिकाणी माझ्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी मला शिवीगाळ केली आणि त्या ठिकाणी संबंधित जर तुम्ही आमच्या उमेदवारावर आक्षेप घेतला तर बघून घेईल असे त्यांनी मला धमकावण्यात आलं। आणि त्या ठिकाणी छाननीसाठी जात असताना मला 10 मिनिटं उशीर झाला, तरी देखील मी त्या ठिकाणी कसा तरी पोहोचलो। आणि त्या ठिकाणी अण्णा चव्हाण यांचे जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे मी दाद मागितले, तर ते म्हटले तुम्हाला या ठिकाणी उशीर झालेला आहे, तर तुमचं आता म्हणणे ग्राह्य धरलं जाणार नाही। असं असल्यानंतर मी त्यांना खूप विनंती केली, पण त्यांनी आमचं विनंतीला दाद दिली नाही। त्यासाठी मग आम्ही आपले महापालिकेचे आयुक्त त्यांच्याकडे आम्ही निवेदन देण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही निवडणूक अधिकारी मानेसाहेब आहेत त्यांच्याकडे पण निवेदन देण्यात आलं आहे। आणि संबंधित हा जो सगळा प्रकार झाला आहे त्याबद्दल आम्ही सांगवी पोलीस स्टेशनमध्ये NC पण नोंदवण्यात आलेले आहे। पुढचं पाऊल तुम्ही कशा पद्धतीने हाताळण्यात, न्यायालयात तुम्ही दाद मागणार आहेत का? हो, या संदर्भात सर्व या गोष्टीबद्दल आम्ही माहिती अधिकार सर्व कागदपत्र आमच्याकडे झालेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही पडताळ विभागाला विचारणा केला असता त्यांनी असे सांगितले की हा आत्ता जर आम्ही हे सर्व एकंदरीत पाहिलं असतं तर हा माणूस कुणबी होऊ शकत नाही, कारण या ठिकाणी आमचा कुठल्याही अहवालच या ठिकाणी पडताळीचा नाही आहे। तर परंतु आता हा आम्हाला रद्द करण्याचे काही अधिकार नाही। आमच्या पूर्वीची कमिटी होती त्या कमिटीने त्यांना ते प्रमाणपत्र व्हॅलिड केलेलं आहे, तर तो रद्द करण्याचे अधिकार फक्त उच्च न्यायालयाला। त्यामुळे आम्ही सर्व संबंधित कागदपत्राची माहिती अधिकाराखाली पूर्तता करून संबंधित उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये आम्ही दाद मागितली आहे। त्या ठिकाणी आता रिट पिटिशन दाखल करून केस चालू आहे सध्या।